बिग बॉस मराठीच्या पहिल्या एपिसोडमध्ये रुचिता आणि जी आपली तन्वी आहे यांच्यामध्ये खूप मोठे भांडण जे आहे ते झालेले आहेत. आता त्याचं संपूर्ण कारण जे आहे ते समोर आलेलं आहे, कारण की एपिसोड जो आहे तो संपलेला आहे. संपूर्ण प्रकरण समोर आलेलं आहे. तेच आपण सांगणार आहोत की कोण बरोबर आहे, कोण चूक आहे. आता सर्वात पहिली गोष्ट त्याच्या अगोदर काय घडली होती माहिती आहे का? ही जी रुचिता जी आहे ती आपला करण सुरावणे जो फोकस इंडियन आहे ना त्याला सांगायचा प्रयत्न करते की मी तुला चॅलेंज देते, तुझ्यात जर दम असेल तर तू जाऊन स्विमिंग पूलचं पाणी पी, मी तुला माझ्याकडे जी की आहे पॉवर की ती मी तुला देईल. आणि फोकस इंडियन तर खतरनाकच आहे. स्टेजवरच बोलला होता की मी अतरंगी सतरंगी गोष्टी करायचा प्रयत्न तिकडे करेल आणि त्याच पद्धतीची गोष्टी त्यांनी तिकडे केली. तो गेला आणि जाऊन स्विमिंग पूल मधलं पाणी जे आहे ते गटागट पिला मस्तपैकी आणि तो तिथे चॅलेंज जिंकला. त्यानंतर संपूर्ण घर आलं, त्याला बोलायला लागला रे काय केलंस, असं केलंस तसं केलंस. तर या संपूर्ण गोष्टीनंतर रुचिता आणि जो आपला करण आहे तो साईडला जाऊन बोलत होते की असं तसं हे ते मध्येच एखादा शब्द जो आहे ना तो करण तिकडे काहीतरी बोलतो, त्याच्यावर तन्वी जी आहे तन्वीने काहीतरी रिॲक्शन दिलेली असते पहिले की तू असं नको करू, हायजेनिक किंवा असं काहीतरी बोलतो. तर त्यामध्ये फालतू असा काहीतरी शब्द वापरायचा प्रयत्न करणने तिकडे केला आणि त्याच्यावरून जी आहे ती तन्वी तिकडे भडकलेली आहे. आणि ती आल्यानंतर त्याला सांगत होती जस्ट नॉर्मली की बाबा असं नको बोलू, तुझ्या स्टेटमेंटवर मी रिॲक्शन देते, असं तसं करते. या संपूर्ण गोष्टीमध्ये रुचिताला जे आहे ते खूप जास्त तिकडे झटका लागला आणि तो झटका लागल्यानंतर आहे ना ती तिकडे भडकायला लागली तन्वीवर. आणि ह्याच्यामध्ये करण राहिला बाजूला, ह्यांच्यामध्ये भांडणं लागायला लागली. त्यामध्ये ती फक्त बोलली की आम्ही रुचिता बोलली की आम्ही काय झक मारायला इथं आलेलो आहेत का, असं तसं बोलली. आणि तन्वीला वाटलं की ती रुचिता तन्वीला तसं बोललेली आहे. अरे या संपूर्ण गोष्टीमध्ये संपूर्ण मिसमॅच मिसकम्युनिकेशन जे आहे ते तिकडे झालं आणि भांडणं पार बिलवारीपर्यंत गेले, हत्यारांपर्यंत गेले. कंटिन्यू हत्यार वगैरे हातात घेऊन फिरतो आपण, असं तसं जे बोलली रुचिता त्या तन्वीला ते तिला खूप वाईट वाटलं. ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर चूक असं बघायला तर रुचिताची मला थोडीशी फार चूक वाटते, कारण की ती भडकायला खूप लवकर लागली. तन्वी जी आहे ती करण सोबत बोलायला आली होती, पण त्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या रुचिता आहे तिने तिच्या मनावर घेतल्या. पण प्रॉब्लेम असा झाला की संपूर्ण मॅटर पुढे गेलं आणि ती जी तन्वी आहे ती रडायला लागली. संपूर्ण मॅटर पुढे गेलं, संपूर्ण घर टाळ्या वाजवायला लागलं की पहिलं भांडण. पण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला असं वाटतंय की रुचिता जी आहे तिने कुठं ना कुठेतरी ओव्हर रिॲक्ट केलं, त्याच्यामुळे जी आहे ती तन्वी भडकली. मग यांचे भांडणं जे आहे ते झाले. तुमचं मत काय आहे या संपूर्ण कॉन्टेक्स्टवर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.